केलं चेंडूला डीप लॉंग ऑफच्या दिशेनं एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. फेकीपर्यंत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कैलास भोईर यांच्या माध्यमातून इथे मात्र काय संधी असेल का? डायरेक्ट हिट. यस, साईनाथ भोईर जो खेळाडू आपण पाहिला होता NS भाईंदरच्या मैदानावर बेस्ट बॅट्समॅन ठरला होता, तो खेळाडू मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात परततोय. दिनेश भाऊ तर पहिला धक्का जो सेट बॅट्समॅन आपण पाहिला होता, एक महत्वपूर्ण पारी ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपण पाहिली होती NS भाईंदरच्या मैदानावर, त्या साईनाथ भोईरला मात्र रनआउटच्या स्वरूपात लवकर बाद केलं. हे देखील एक वेगळं क्रिकेट खेळ असेल बालकुम जगाचा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखी एक धक्का. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक हॉलचा चेंडू व्यवस्थित लाईन आपल्याला पाहायला मिळेल दिलीप भोईर यांची, आणि या चेंडूवर मात्र आणखी एक सफलता प्राप्त करतोय दिलीप भोईर. बालकुम संघाचा कैलास मात्र परततोय डगआउट मध्ये. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. दोन पंच आपण या सामन्यासाठी पाहतोय. एका साईडला अजय केनी स्ट्राईक पंच, स्क्वेअर लेग पंच आपण प्रल्हाद पाटील यांना पाहतोय. 2 गडी बाद आतापर्यंत. त्यानंतर देवेंद्र येतोय. आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू आज जवळपास आपण पाहतोय तर पुढे काढलं जात आहे, कारण नितीन हजारे, त्यानंतर आपण पाहिलं तर हजारे बंधू देखील आहेत, त्यानंतर गणेश भोईर सारखा एक मोठा खेळाडू त्यांच्याकडे अवेलेबल आहे. मात्र NS भाईंदरच्या मैदानावर या शनिवारी एक उत्तम दर्जाची खेळी केली होती देवेंद्रनं, आणि मॅन ऑफ द सिरीज हा किताब पटकावला होता. आणि त्या कारणास्तव कदाचित बालकुमच्या संघ नायकानं मात्र देवेंद्र यांना पुढे खेळण्याची संधी दिली गेलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर धावा 3 लागत आहेत. आतापर्यंत विकेट 2 गेलेले आहेत बालकुम या संघाच्या. शतरक्षामध्ये बदल केला जातोय. डावकुरी आता खेळाडू आहे भूषण भोईर, ज्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. विक्रमादित्य म्हणून देखील गणलं जातं आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये या खेळाडूला, आणि तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला. आणि भूषणची खेळी काय आहे ही नक्कीच दिलीप भोईर यांना माहिती आहे, आणि दिलीपची गोलंदाजी कशी आहे ही भूषणला माहिती आहे. प्लेसमेंटच्या माध्यमातून फक्त सिंगल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना फलकावर धावा बालकुम संघाच्या पाहायला मिळत आहेत, त्या 2 बाद 4. चांगली सुरुवात पाणजू या संघाकडून केली जात आहे, कारण आतापर्यंत 2 सफलता प्राप्त करतोय, त्या कारणास्तव नक्कीच चांगली सुरुवात पाहायला मिळतो, कारण फलकावर धावा देखील फक्त 4 पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला ब्रश करून निघून जातोय पॉइंटच्या दिशेनं. 1 धाव. दिलीप भोईर आहेत त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर पहिलं षटक पूर्ण होतं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागत आहेत त्या 5. 2 गड्यांच्या मोबदल्यात बालकुम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे.
थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज अबाउट 35 इयर ओल्ड मिस्टर प्रेमनाथ भोईर. प्रेमनाथ पाटील. सुरेख चेंडू यावेळेस हाताळला गेला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर, मात्र बीट होतोय फलंदाज देवेंद्र पाटील. काल आपण पाहिले तर बरेचसे प्रेक्षक जोडले गेले होते आणि पुन्हा एकदा पहिला सामना सुरू आहे. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून, स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक जोडलेले आहेत त्या सर्वांचं एक्सर ए च्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस कट केली गेली. चेंडू थर्डमॅन रिझर्व्ह नरेंद्र पाटील त्या ठिकाणी चेंडूला मात्र अडवत आहेत. फेकी जाईपर्यंत 2 धावा होतील का? डेंजर झोन मध्ये देवेंद्र आहे, मात्र फेक येईपर्यंत या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. गोट रनिंग बिंदू विकेट. एका साईडला भूषण भोईर, एका साईडला देवेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळतात. बालकुम या संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 धावेने मात्र संघ पुढे वाटचाल करतोय. फलकावर धावा लागतात त्या 7. जर आपण पहिली स्पर्धा नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये पाहिली होती मित्रांनो ओवळ्याच्या नगरीमध्ये, आणि त्या ओवळ्याच्या नगरीमध्ये बालकुम संघानं नंबर 3चं पारितोषिक पटकावलं होतं. हे देखील विसरता कामा नाहीये. मात्र पांडू संघाने 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. तर स्पर्धा क्रमांक 8 मीरा बालकुम टायटल पटकावलं होतं. यावेळेस कव्हरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये दिलीप भोईर प्रोटेक्शन साठी आहेत. सिंगल कन्वर्ट केला जाईल. त्यानंतर जर विचार केला बालकुम या संघाचा तर आपल्या घरच्या नगरीमध्ये देखील या संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. हे देखील विसरता कामा नाहीये. नंबर 2चं पारितोषिक पटकावलं होतं बालकुम या संघानं. आणि पहिली स्पर्धा खास करून 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यावेळेस नंबर 3चं पारितोषिक पाणजू या संघानं पटकावलं होतं. त्यानंतर 5वी स्पर्धा जी कोलशेला झाली होती त्या कोलशेच्या स्पर्धेमध्ये देखील बालकुम या संघानं नंबर 3चं पारितोषिक पटकावलं होतं. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा चेंडू हाताळला जातोय. पंचांचा इशारा या ठिकाणी वाईटचा येतोय. अतिरिक्त धाव इथे नोंदवली जात आहे. त्यानंतर आणखीन म्हणायचं गेलं तर जवळपास NS बायनरची स्पर्धा आणि जवळजवळ मीराची स्पर्धा म्हणजे लागोपाठच्या 2 स्पर्धा जर आपण पाहिल्या तर लागोपाठच्या 2 स्पर्धांमध्ये बालकुम संघानं अंतिम विजेतापद घेतलं आहे. तर ही स्पर्धा तिसऱ्या जिथे चेंडू का हातामध्ये थांबवला गेला, जिथे चेंडू हातामध्ये थांबवला गेला तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चुकी घडताना दिसते. कारण जिथे 1 धाव होती तिथे मात्र या 3 धावा खर्च केले जात आहेत. कारण ज्याप्रमाणे चेंडू फील्ड झाला त्याप्रमाणे चेंडू फेकणं गरजेचं होतं. हानामध्ये मात्र चुकी होताना, आणि चुकीला नेहमी असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की माफी नाहीये. तर जिथे गंमत झाली तिथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर त्या गमतीचं मात्र भुगतान भोगावं लागलं पाणजू या संघाला. 3 धावा अतिरिक्त नोंदवले जात आहेत. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावेने मात्र फलकावर धावा लागतायत त्या 12. प्रेमनाथ पाटील 35 इयर ओल्ड 35 वर्षावरील हा खेळाडू आहे. आज आणखीन एक गुणलेखक या ठिकाणी आहेत. पंकज, वेलकम, तुझं देखील हार्दिक स्वागत आहे. आज तो देखील इथे दाखल झालेला आहे बेदरकर साठी सपोर्ट करण्यासाठी. त्यानंतर इतर काही घडामोडी असतील त्याकडे लक्ष देण्यासाठी. ऑन साइडला डीप कावकवर रिझनच्या दिशेने चेंडूला लॉफ करतोय देवेंद्र पाटील. पुन्हा एकदा मिसफील्ड, आणि या मिसफील्ड मध्ये मिळतात 2 धावा. धाव संख्या आपण 14 पाहतोय. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत खेळली जाणारी ही जवळपास 23 स्पर्धेच्या मालिकेमधील आपण ही 10वी स्पर्धा पाहतोय. बोरवली एक्सर या नगरीमध्ये आई गावदेवी एक्सर ए या संघाच्या माध्यमातून. थँक्यू नंदू पाटील, थँक्यू पप्पू म्हात्रे, थँक्यू कैलास म्हात्रे, थँक्यू चंद्रकांत पाटील साहेब, त्यानंतर थँक्यू दीपक. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, फटका मात्र फसतोय. चेंडू हवे, दिलीप भोईर चेंडूच्या खाली, आणि इथे मात्र इथे गडी बाद होतोय. चेंडू कदाचित टाटाच्या केबलला लागला होता आणि या कारणास्तव तो कॅच गृहीत धरला गेला नाहीये. मात्र कॅच जरी झाला नसला तरी मात्र एक बिग विकेट, एक मोठा फलंदाज भूषण भोईर हा फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. आणखीन एक धक्का बालकुम या संघाला.
2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागतायत त्या 15. जे प्रेक्षक आता आले असतील त्यांच्या माहितीसाठी आजच्या दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना सुरू आहे. एका साईडला पाणजू संघ आहे वसई तालुक्यातील संघ, तर एका साईडला बाळकुमचा संघ आहे ठाणा नगरीतील. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण नवीन फलंदाज पाहतायत नितीन हजारे. तर या जोडीवर निर्भय असेल पुढील वाटचाल. बालकुम या संघाची मात्र आणखीन एक खेळाडू त्यांच्याकडे अवेलेबल आहे, तो म्हणजेच गणेश भोईर, ज्यांना मॅन ऑफ द सिरीज बालकुमच्या नगरीमध्ये घेतलं होतं. बायसिकल म्हणजे सायकल ही त्यांना घेतली होती मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात. तोच गणेश भोईर अजूनही डगआउट मध्ये आहे. नवीन गोलंदाज सुहास पाटील नंबर 3च्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला आपण नितीन हजारेला पाहतोय, नॉन स्ट्राईकला देवेंद्र यांना पाहतोय आपण. वेलकम जितू, राई गावाचा सुपुत्र, जमवण राई संघाचा महत्वपूर्ण खेळाडू, ओपनर खेळाडू. त्यानंतर किरण भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. काल लाईव्हच्या माध्यमातून भरपूर कमेंट दिल्या होत्या किरण पाटीलला. सुरेख चेंडू, महत्वपूर्ण विकेट आलेल्या मात्र नितीन हजारेला पाठवून दिले डगआउट मध्ये. लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. सचिन भोईर पाणजूवरून थेट जोडले गेलेले आहेत. वेल प्लेड पाणजू संघाला चेअरअप केलं. तर संतोष भोईर हे खास करून बालकुमवरून जोडले गेलेले आहेत या स्पर्धेला. तर संतोष कडून देखील ऑल द बेस्ट बालकुम या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर दीपाली देसाई देखील जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये या असतातच नो डाऊट. आणि चांगल्या कमेंट त्यांच्या माध्यमातून देखील दिल्या जात आहेत. तर जवळपास बरेचसे प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये देखील लाईव्हला जोडत आहेत, कारण हे 2 संघ आणि मास्टर्स क्रिकेट, ज्या मास्टर्स क्रिकेटला खरं क्रिकेट म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये मानलं जातं. कारण या क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारच्या पैशाचा वापर होत नाहीये, कॅश प्राईजच्या स्वरूपात, लक्षात ठेवा. तर इथे सर्वस्व प्रत्येक संघ पणाला लावतोय आपल्या गावासाठी, आपल्या टी शर्ट्सवर असलेल्या नावासाठी. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा प्लेसमेंटच्या माध्यमातून राकेश मात्र चेंडूला हलक्या त्याला पुश करतोय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, तर रॉंग एंडला फेकी. मी म्हणे स्ट्राईक एंडला फेकी करणं खूप गरजेचं होतं. जर स्ट्राईक एंडला फेकी केली असती तर कदाचित मी तर म्हणेल आणखीन एक धक्का बालकुम संघाला बसू शकला असता राकेश भोईर याच्या नावाचा. कारण या राकेश भोईरला विसरता कामा नाहीये, कारण याच राकेश भोईरनं तब्बल 49 धावा कुठल्या होत्या. 55 मला वाटतं त्या ठिकाणी इजा होते. स्प्रे हवा असेल तर घेऊन जा, कारण तब्बल 49 धावेची महत्वपूर्ण पारी राकेश भोईरनं अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च जिमखानाच्या त्या क्रीडा संकुलनामध्ये खेळली होती या शनिवारी. आणि त्या कारणास्तव ती विकेट पांडू संघाला खूप महत्वाची ठरली असती. मात्र या 2 धावा पूर्ण होत आहेत. संघ तब्बल पोहोचतोय पांडूचा तो 17, बालकुमचा तो 17 या धावसंख्येवर. विजय माचिपा जॉईन झालेले आहेत. त्यानंतर शिंदे, खास करून करण शिंदे देखील जॉईन झालेले आहेत. त्यानंतर निखिल राऊत खास राईवरून जॉईन झालेले आहेत. तर बरेचसे प्रेक्षक वाढलेले आहेत मित्रांनो. युट्यूबच्या माध्यमातून, स्मार्ट फोनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. फुल ऑफ लेंथ चेंडू मिस करतोय हा चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक आपण पाहतायत, यष्टीरक्षक आपण पाहतात मच्छिंद्र भोईर आहेत, त्यांच्याकडून थोडीशी मिसस्पीड होताना. वाईटचा इशारा पंच अजय केणी यांचा 1+1
मिळतील या 2 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना पलकावर धावा आपण पाहतोय 19 धावा या पाहायला मिळत आहेत. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत बालकुम या संघाचे. मेस्तान स्टोक आहे, चेंडू हवेत, काय हा कॅच होईल का? राजेंद्र नाहीये, दिलीप भोईर त्या ठिकाणी होते आणि तिथून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते की दिलीप भोईर यांच्याकडून कॅच मात्र त्या ठिकाणी सुटला जातोय आणि जिथे कॅच सुटतोय तिथे मात्र 3 धावा या पांडू संघाला मोजाव्या लागत आहेत. जिथे गडी बाद करण्याची संधी होती तिथे मात्र 3 धावा मोजतोय पांडू संघ. बालकुमचा संघ तब्बल पोहोचतोय तो म्हणजेच 22 या धावसंख्येवर. कुठेतरी बालकुमचा संघ अडकला होता. यस, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, कारण सुरुवातीला काही विकेट पांडू संघाने काढल्या होत्या आणि त्या कारणाचा तो दबाव बालकुम संघावर होता आणि यावेळेस नक्कीच एक चांगला धावफलक उभारण्याचा प्रयत्न खास करून या जोडीच्या माध्यमातून केला जातोय. देवेंद्र पाटील अँड राकेश भोईर या जोडीच्या माध्यमातून, कारण एक चांगली पार्टनरशिप हवी आहे. आतापर्यंत लागोपाठ 4 विकेट पडलेल्या आहेत आणि एक जर चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये या जोडीनं केली तर नक्कीच जो 50 ते 55चा आकडा आहे त्या आकड्यापर्यंत बालकुम संघ नक्कीच पोहोचू शकेल आणि त्याचाच कदाचित हा प्रयत्न असेल की आम्हाला त्या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे जेणेकरून पांजू या संघासोबत आम्ही चांगल्या प्रकारे लढू शकू मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 22. स्ट्रायकरला राकेश भोईर पाहतोय. सुहास पाटील गोलंदाजी पॉइंटवर. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला जातोय. लेग ब्रेकचा इशारा पंचांचा. चेंडू गुडलेन वरून थोडासा टॉस झाला. लेग ब्रेकचा मारा यावेळेस पाहायला मिळतोय. तर व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे आणि यावेळेस नक्कीच बदल दाखवला गोलंदाजीमध्ये सुहास पाटील या गोलंदाजांना. धावसंख्या 23. फुल ऑफ लेनचा चेंडू, संधी आहे या ठिकाणी आणि ते मात्र गडी बाद. बॅक टू द बॉलर खेळला होता. चेंडू मात्र एसटीला आदळला होता. सुहास पाटीलला मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं आणि देवेंद्रला मात्र पाठवून दिलं डगआउट मध्ये. सेट बॅट्समॅन देवेंद्र पाटील परततोय डगआउटच्या दिशेनं. थँक्यू. संजय भोईर देखील थेट पांजूवरून जोडले गेलेले आहेत. त्यानंतर दर्शन पाटील हे देखील जोडले गेलेले आहेत आणि ग्रेट आयोजन एक्सर ए 100% आयोजन पाहायला मिळत आहे. एक्सर एचा शुभेच्छा दिल्या जात आहेत एक्सर ए या संघाला आणि खरोखरच अप्रतिम आयोजन असतं, नियोजन असतं. भूषणजी भोईर साहेब यांच्या मुखातून नक्कीच आपण ऐकलं असेल की आतापर्यंत ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी ट्रॉफी कुठली असेल तर ही एक्सर ए ची ट्रॉफी. धावसंख्या 23. कारण भूषणजी भोईर साहेब अनेक स्पर्धेमध्ये असतात आणि ते पाहत आहेत प्रत्येक ठिकाणचं आयोजन. मात्र सध्या तरी ही ट्रॉफी जी आपण पाहताय 4 ते 4.5 फुटाची ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी सर्वात उंच ट्रॉफी गणली जाते या मास्टर्स कप मधली. 5 गडी बाद, 23 धावा अडचणीमध्ये आहे तो म्हणजे बालकुंजा संघ. मात्र ही जोडी जी आहे ही जोडी नक्कीच महत्वपूर्ण जोडी आहे आणि या जोडीच्या माध्यमातून काय अपेक्षा असतात संघनायक कैलास भोईर यांच्याकडून? काय या जोडीच्या माध्यमातून 25 धावेची पार्टनरशिप दिसायला हवी का? तसं जर झालं तर चांगली स्थिती बालकुम संघाची देखील पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस नक्कीच व्ही अँगल निवडलं होतं आणि या व्ही अँगलनं स्ट्रोक कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू काही प्रमाणात खाली बसतोय. शेवटचा चेंडू सुहास पाटील मात्र निर्धाव हाताळत आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागत आहेत. 5 बाद 23.
महत्वपूर्ण ब्रह्मास्त्र पांडू संघाचा प्रमोद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू फुल ऑफ लेनचा चेंडू, चेंडूला मात्र खेळून काढतो मिड विकेटच्या रिझर्व मध्ये प्रेमनाथ पाटील चेंडूला फील्ड करतात. त्या ठिकाणी अतिशय उंच अशी फेकी पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी वेगानं प्रयत्न केला होता आणि या 2 धावा देखील मात्र या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहेत. बॅकअप साठी आपण पाहिला दिलीप देखील आले होते, मात्र बॅकअप करताना दिलीप कडून देखील थोडीशी मिस फील्ड आणि 2 धावा येते सहजरीतीने पूर्ण. धावसंख्या 25 आपण पाहतोय. गणेश भोईर ज्या खेळाडूंना मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल मॅन म्हणू शकतोय, बायसिकल मॅन म्हणू शकतो या खेळाडूला आपण, कारण अग्रिकोणी समाज सामाजिक संस्थेमध्ये पहिला असा एकमेव खेळाडू ठरतोय ज्यांना मॅन ऑफ द सिरीज ही बायसिकल घेतलेली आहे. इथे फेकी चुकीची उंच फेकी, धावा इथे अतिरिक्त मोजाव्या लागतील पांडू संघाला. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. तेजकुमार राऊत चेंडूच्या मागे पळतायत. 4 धावा या ठिकाणी पूर्ण पळून केले जात आहेत. क्या बात आहे, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. जिथे जवळपास 1 ते 2 धावा खर्च करता आल्या असत्या पांडू संघाला, तिथे मात्र पांडू संघ खर्च करतोय या अतिरिक्त 4 धावा. जितेश भगत खास मालवणीवरून जॉईन झालेले आहेत. वेलकम जितेश अँड सुप्रभात, गुड मॉर्निंग. बरेचसे प्रेक्षक जुटले जात आहेत मित्रांनो, कारण महत्वपूर्ण स्पर्धा आहे, मास्टरची स्पर्धा आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय तर बरेचसे क्रिकेटपटू आज चाहते क्रिकेटचे जुडले जात आहेत जेटीसी लाईव्ह चॅनलला. 1 शॉटचा इशारा आहे का? हो, थँक्यू. या 3 धावा फक्त गृहीत धरल्या जातील. कितना बजा 10-22 तो 10-20 का बोर्ड गया. अभी बोर्ड कितने का मालूम है आपको? इथे मात्र आपण डॉट चेंडू आपण पाहतोय. मात्र प्रमोदची जर आपण गोलंदाजी पाहिली, पहिल्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर आपण दुसऱ्या चेंडूवर 3 धावा, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथा चेंडू मात्र प्रमोद या ठिकाणी निर्धावा धाडतोय. षटक क्रमांक आपण चौथा पाहतोय. सुरेख फटका, नो चान्स फिल्डर, चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय शानदार षटकार. आणि चौथं षटक आहे आणि चौथ्या षटकामध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्न केला जाईल नो डाऊट, कारण जी धावसंख्या दिसायला हवी होती फलकावरती दिसत नाहीयेत आणि तोच धाव फलक वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बालकुम संघ नक्कीच करेल, कारण उर्वरित काही चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक आहे आणि या ठिकाणी तो प्रयत्न करतोय तो म्हणजेच फलक वाढवण्याचा. इथे मात्र लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर मात्र प्रमोद भोईर जाता जाता एक धक्का मात्र बालकुम संघाला देऊन जातोय. परत तो डगआउटच्या दिशेनं गणेश भोईर. कशाला बंद करतो लगेच.
थँक्यू. धावसंख्या आपण 36 पोहतोय. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आतापर्यंत 6 विकेट गेलेल्या आहेत. त्या म्हणजेच बाळकुम या संघाच्या. शेवटचं षटक आपण हाताळण्यासाठी पाहतोय. गोलंदाज त्या ठिकाणी आहे तेजकुमार राऊत. शेवटचे 6 चेंडूमध्ये 10 धावा आल्या तर 46 धावा एका चांगल्या स्थितीमध्ये बाळकुम संघाला पाहायला मिळेल. मात्र खेळाडू कोण आहे तर भूषण भोई, राकेश भोईर आहेत त्या ठिकाणी. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय तर निर्धाव स्वरूपाचा हाताळला जातोय तेजकुमार राऊत या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, फिरून दिला या चेंडूला सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून. 6 धावेचा हा दमदार षटकार राकेश भोईरच्या बॅट मधून. थँक्यू विजय. पुन्हा एकदा आपण पाहतोय तर अपील त्या ठिकाणी केली जाते. चेंडू मात्र आदळला जातो तो पॅडवर. म्हणजे आपण जर विचार केला तर शेवटची 2 षटकं आणि त्या शेवटच्या 2 षटकांमध्ये मी तर म्हणेल हाणामारी या ठिकाणी केली जात आहे बाळकुम या संघाच्या माध्यमातून. रूपचंद ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आपल्या मायबोली भाषेमध्ये दिनेश पाटील यांना देखील आपण ऐकलं. पुन्हा एकदा मोठा फटका, नो चान्स फिल्डर, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय शानदार दमदार षटकार राकेश यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. 48 धावा, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस बॅक टू बॅक आणखीन एक धमाका. लागोपाठ आपण विचार केला तर या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत तेजकुमार राऊत यांना बसतायत 3 षटकार. थँक्यू डीजे. सध्या तरी म्हणायचं गेलं राकेश भोईर जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. 49 धावेची पारी या खेळाडून नाझरेत चर्चच्या मैदानावर खेळली होती आणि यावेळेस देखील आपण पाहतोय तर तब्बल राकेशच्या बॅट मधून आतापर्यंत 20 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल, फलकावर धावा दिसत आहेत 54. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. ऑन साइडला डीप लॉंग लेग रिजन मध्ये हा फटका पाहायला मिळतो राकेशच्या बॅट मधून. चेंडू फील्ड होईपर्यंत या 2 धावा चतुराईतेनं पूर्ण केल्या. शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. फलकावर धावा लागतायत त्या 56. 57 धावा विजयासाठी पांडू संघाला येणाऱ्या 30 चेंडू मध्ये पाहायचंय पांडू संघ कोणत्या प्रकारे आव्हान पूर्ण करेल. या ऐकूया पुन्हा एकदा याच सामन्याच्या चालू स्थितीबद्दल. कारण आतापर्यंत आपण विचार केला तर पहिली आपण षटकं जी पाहिली ती खास करून दिलीप हाताळलं होतं. 5 धावेचं षटक हाताळलं होतं. तर यस जेटीसी लाईव्ह शूटर्स, जेटीसी लाईव्हचे शूटर्स आमचे आहेत. त्यांना विनंती करतोय आपला कॅमेरा आमच्या अतिथी कक्षाच्या दिशेने वळवायचा आहे. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय खास राईवरून. खास आमच्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय बाळकुम संघाचे कॅप्टन कैलास भोईर यांचा. वेलकम कैलास भाऊ, आपला हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि आपल्याला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. त्यानंतर
त्यानंतर भूषणजी भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांसाठी फक्त आमच्या व्यासपीठावर जायचं आहे. भूषणजी भोईर साहेब. तर पांडू संघाचे कर्णधार दिलीप भोईर यांना देखील विनंती करतोय की आपण देखील वर जायचं आहे. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. खास राईवरून आपण पाहतात या आमच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत लेजंड क्रिकेटपटू किरण पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम किरण, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर पांडू संघाचे कर्णधार यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मात्र जितू भाऊ देखील खास राईवरून आलेले आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. जितू भाऊ या ठिकाणी आपण पाहतायत विद्यमान सभापती सन्माननीय भूषणदादा पाटील भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या या स्पर्धेमध्ये. त्यानंतर पांडू संघाचे कर्णधार दिलीप भोईर यांचा देखील शुभ सन्मान पप्पू मात्रे, कारण एक जिगरी दोस्त आहेत, यारो के यार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातोय. वेलकम दिलीप, आणि या स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. तर यस खास आमच्या या स्पर्धेला यारो के यार जितू पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅच थांबवायची नाहीये, मॅच कंटिन्यू सुरू ठेवा आणि विनंती करतोय. चला, 2 कर्णधार आले असतील तर टॉस साठी कांदरपडा राजू आणि नारंगी संघाचे कॅप्टन आणि कांदरपडा संघाचे कॅप्टन आला असाल तर आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. आणि ज्यावेळेस या सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक रूपचंद ठाकूर. धन्यवाद भातराव. 5 षटकामध्ये बालकुम संघानं 56 धावा कुठलेत आणि 57 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी दिलेलं आहे ते पांजू संघाला. आता बघायचं पांजू संघ कशा प्रकारे सुरुवात करते आणि धावेचं पाठलाग कशा प्रकारे करतोय तो. दिलीप आणि दुसरा कोण आहे? दिलीप आणि दुसरा कोण आहे? दोन दिलीप नावाचे फलंदाज सलामीसाठी मैदानामध्ये पांजू संघाचे उतरले. ते 1 नंबरचा दिलीप आणि दुसऱ्या नंबरचा दिलीप, अशा प्रकारे दोन्ही दिलीप भोईर हे मैदानामध्ये उतरलेले. तुम्हाला 57 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी दिलेलं आहे 5 षटकामध्ये, म्हणजे 30 चेंडूमध्ये तुम्हाला 57 धावा करायच्या आहेत. गावदेवी एकसर आयोजन हे अग्रिकोळी समाज मंडळाचं 40+ खरोखर एक चांगलं आयोजन. एक चांगलं आयोजन काल पाहिलं. एक चांगल्या प्रतीचं भोजन व्हेज मध्ये खरोखर सगळे जेवून गेले, सगळ्यांनी त्याची तारीफ केली होती. अशा प्रकारचं एक आयोजन इकडे, आणि प्रत्येकाला आपापल्या जागेवर जाऊन चहा देखील पुरवण्यात आला होता. अशा प्रकारे एक आयोजन, आणि आज देखील एक चांगलं आयोजन, आणि तुम्हाला नॉनव्हेज खायला मिळेल अशा प्रकारे चांगलं प्रतीचं आयोजन. लाईव्ह लोक बघतायत, त्यांना देखील आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. सगळे जोडलेले आहेत आम्हाला. आता सुरुवात होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दिलीप भोईर, 1 नंबर दिलीप आणि 2 नंबर दिलीप, असे 2 फलंदाज मैदानामध्ये गेले. 57 धावा तुम्हाला करायच्या आहेत ह्या मैदानावरती. 57 धावा काही अवघड नाही आहे. जर प्रयत्न केले तर त्या पूर्ण होऊ शकतात, कारण ओपन मैदान आहे. जसे तुम्ही फटकेबाजी करता, षटकार आणि चौकारी तर भरपूर या मैदानावरती लागले जातात. तर बघायचं आता कसे 2 जोडी दिलीप भोईर कसे कामं करतात. ती 57 धावा आहेत जिंकायला. समोर गोलंदाजी करण्यासाठी आले ते धनेश्वर. धन्यवाद तिकडनं प्रल्हाद यांचा आम्हाला
इशारा आलेला आहे. सामन्याला सुरुवात आहे. सामन्यावर पंच आहेत अजय केनी आणि प्रल्हाद पाटील असे दोन पंच आहेत. भाऊराव पाटील यांचं आगमन झालेलं, त्यांचा मी भाऊराव म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. एका धावेनं दिलीप भोईर आणि 1 नंबर दिलीप भोईरने आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलेलं आहे. वेलकम भाऊराव म्हात्रे, एक अष्टपैलू खेळाडू. नमस्कार, सुप्रभात दादा. दिलीप सदाशिव आणि दिलीप गजानन म्हणून दिलीप एस म्हणजे सदाशिव, दिलीप जी म्हणजे गजानन. आता आला ना स्ट्राईकला तर दिलीप जी आहे. समजलं? सर्जन दोघांचं सेम आहे. पुन्हा तयार दिलीप. चला वेळ वाया घालू नका प्लीज, तुम्हाला विनंती करतो. काल आम्हाला फार उशीर झाला होता. सामने 7 वाजेपर्यंत आम्हाला खेळवावे लागले होते. जर आपण चांगला योग्य असा वेळ दिला आम्हाला तर आपण प्रत्येक सामना हा 5 षटकांचा इथं आपण खेळून दाखवू सगळ्यांना. तर प्लीज तुम्हाला विनंती करतो आणि सारखं सारखं आम्हालाही सांगायला लावू नका. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू. ओ फिरून मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या मागे बघायचं. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि चांगल्या प्रकारे फेकी ते केलेल्या. सुंदर क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे एका धावेत समाधान मानावं लागलेलं आहे दिलीप यांना. अशा प्रकारे 2 फलंदाजाने पहिल्या एका धावेने आपलं खातं उघडलेलं. संघाची धावसंख्या झालेली ती 2. 57 धावा तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे 5 षटका म्हणजे 30 चेंडू तुम्हाला खेळायचे आहेत आणि 57 धावा करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके मारावे लागणार आहे धावसंख्या पूर्ण करायची असेल तर. फुल टॉस चेंडू, फायदा उचलता आला नाही. 1 धाव पूर्ण केलेली. बघायचं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो काय. दुसरी धाव देखील होऊ शकली असती परंतु प्रयत्न केलेला नाहीये आणि एका धावेतच समाधान मानलेलं आहे. 1 धावेनं संघाची धावसंख्या आणखी थोडी पुढे सरकते. ती 3 धावा होत आहेत. पहिलं षटक चालू आहे ज्ञानेश्वर यांच्या रूपानं. पुन्हा दिलीप याने सरळ खेळलेला जवळपास क्षेत्ररक्षण नाहीये. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो की नाही बघायचं आहे आणि झालेलं आहे आणि चांगलं रनिंग बिटवीन. अशा प्रकारे तुम्हाला धावा घेणं गरजेचं आहे. कशी का होईना 1, 2, 3 मध्ये कन्वर्ट करायचे आहेत तुम्हाला. या 2 धावा, 2 धावेनं संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते. ती 5 धावा होत आहेत. पहिलं षटक मैदानात चालू आहे. 57 धावा तुम्हाला करायच्या आहेत जिंकण्यासाठी. हो यावेळी पुन्हा मोठा फटका मारण्याचा. चेंडू काय बॅटच्या संपर्कात आलेला नसर. यष्टीरक्षक कव्हर करता निर्धाव जातो चेंडू. चांगली गोलंदाजी या ठिकाणी ज्ञानेश्वर यांची आणि चांगली सुरुवात बालकुम संघासाठी करून दिलेली आहे. इथं आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले आणि फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. एक चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात बालकुम संघाकडनं. ओ यावेळी मोठा फटका. मी म्हटल्याप्रमाणे असे तुम्हाला चौकार षटकार मारावे लागणार आहे. 57 धावा पूर्ण करायचे असेल तर नक्कीच दिलीप हे दोघे चांगले फलंदाज आहेत. दिलीप थँक्यू विजय. चला पहिली इनिंग संपलेली आहे. नारंगी संघ कॅप्टन, नारंगी संघाचे कॅप्टन आणि आई भावदेवी कांदरपडा कॅप्टन. चला लगेच टॉस साठी या, कारण 1 इनिंग संपल्यानंतर दोन्ही कर्णधार असायला हवेत. तर प्लीज विनंती करतोय कांदरपडा संघाचे कर्णधार आणि नारंगी संघाचे कर्णधार आपण प्लीज लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यावं. आमच्या एकसर गावातील ज्येष्ठ नागरिक श्री भाऊराव म्हात्रे यांना आम्ही पुष्पगुच्छ, पप्पू म्हात्रे यांच्या त्यांना पुष्पगुच्छ त्यांचा सत्कार करतात आम्ही. जरा युट्यूब वाल्यांना जरा कॅमेऱ्याकडे फिरवायचं आहे जरा
गौरव म्हात्रे यांचा आम्ही सत्कार करत आहोत. एक बी टीम मध्ये अष्टपैलू खेळाडू ते, आता रिटायरमेंट घेतलेली आहे त्याने. इथं येणाऱ्या सर्व मान्यवरांचा आम्ही सत्कार करू. इथे पहिले 5 चेंडूमध्ये 5 धावा दिल्या होत्या ज्ञानेश्वरीमध्ये. शेवटच्या चेंडूत दिलीपने एक षटकार मारला आणि एक उत्तुंग असा षटकारामध्ये त्याची धावसंख्या थोडी पुढे 2 आकडी धावसंख्या 11 झालेली आहे. कांदरपाडा संघाचे संघनायक, चला आपण या नारंगीचा संघनायक इथं आलेला आहे. लवकरात लवकर आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. एक इनिंग संपलेलं आहे आणि एक षटकही संपलेलं आहे, तेव्हा वेळ वाया घालू नका. जिथं कुठे असाल तिथं तुम्ही लवकरात लवकर येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अकरा खरं योग्य रीतीनं पाठलाग, एकही विकेट न जाता चांगला पाठलाग केलेला इथं दोन्ही फलंदाजाने. दोन्ही दिलीप चांगले खेळतात. आता बघायचं नवीन गोलंदाज खेळण्यासाठी आलेले आहेत ते जितेश आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकतायत. 57 धावा तुम्हाला करायच्या जिंकण्यासाठी. यावं नक्कीच चांगली सुरुवात जितेश यांच्याकडनं. टप्पा पडल्यानंतर सर एस्ट्रेक्सच्या हातामध्ये चेंडू येतोय. निर्धाव जातो पहिला चेंडू. चांगली सुरुवात जितेश यांची. मगाशी यावर सरळ खेळलेले आहेत. तिथं जवळपास क्षेत्ररक्षण 1 धाव पूर्ण केली. दिलीप दुसऱ्या धावेचा विचारत नाही आहेत. एका धावावरती समाधान मानलेलं आहे. या 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते 12 धावा झालेले. चला लवकर कांदरपाडा, भाऊदेव कांदरपाडा संघनायक जरा या लवकर नाणेफेक करण्यासाठी. दुसरं षटक मैदानात चालू आहे. इनिंग संपून झालेली आहे. यावेळी पुन्हा जितेश यांच्या दिलीप यांच्या बॅट मधनं बघायचं आहे. आणि हा पुन्हा षटकार बघा जरा काय दुखापत झाली की जरा. जबरदस्त फलंदाजी दिलीप. तुम्ही जर जास्त वेळ मैदानामध्ये राहिले तर 57 धावा तुमच्या पुढे काही नाही आहेत. काही दुखापत झाले का नाही ना? जरा झालं फीट लावा जरा तिकडे, त्याच्यातनं मच्छी बाहेर पडते. का हो दिलीप भाऊ, बरं मच्छी फीट जाते, फीट करा जरा. एक अप्रतिम दिलीप, तुम्ही जर जास्त वेळ मैदानात राहील तर नक्कीच इथं. तर या ठिकाणी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महेशजी मांगेला सर इथे आलेले आहेत. तर त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. धन्यवाद बात राऊत. महेश मांगेला साहेब तुमचं हार्दिक स्वागत करतो. तुम्ही व्यासपीठावर बसायचं आहे. तसेच येणाऱ्या सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही बाहेर उभे राहू नका. तुमच्यासाठी मोठं व्यासपीठ इथं उभं केलेलं आहे, त्याच्यावरती येऊन तुम्ही स्थानबद्ध व्हायचं आहे. धन्यवाद आपण आल्याबद्दल. पुन्हा तयार दिलीप. आतापर्यंत 2 षटकार मारलेले आहेत. पुन्हा फुलटॉस चेंडू होता, बरोबर पॅटवरती आलेला. 1 धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं झालं नाही, तितकी चांगली फेकी तिथं आलेली आहे. आणि इथं नाही आहे सही सलामत. नशिबाची साथ. दिलीप पुढे आले होते पण नशिबाने ते पाठी परतलेत आणि त्यांना नक्की काही छोटं जीवदान मिळालेलं असं म्हणायला हरकत नाहीये. एका धावाचे समाधान मानले आणि धावसंख्या झाली ते 19. दुसरं षटक मैदानात चालू आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकण्यात झाले. धावसंख्या 19. योग्य रीतीनं पाठलाग चालू आहे. सलामीची जोडी सही सलामत. दोघेही दिलीप भोईर मैदानामध्ये सही सलामत खेळतायत. पुन्हा बॅट लागून तिथं चेंडू राहिला आहे आणि अशा प्रकारे बाईचा इशारा येतोय आणि हा बाईच्या रूपाने एक आणखी धाव मिळते आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती आता 20 धावा होत आहेत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि खरोखर योग्य रीतीनं पाठलाग चालू आहे इथं पांजू संघाचा. बघायच्या चेंडूवरती किती धावा येतात त्या शेवटच्या. आणि क्लीन बोल्ड. एसटी उखडून टाकले. जबरदस्त. एक धोकादायक फलंदाज होते दिलीप भोईर, त्यांना बाहेर काढलेला एक मोठा विश्वास दाखवला होता. दिलीप भोईर यांनी आपल्या फलंदाजीमध्ये आतापर्यंत 2 षटकार मारले होते परंतु त्यांना लवकर बाद केलेला आहे.
नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं. तर स्प्रे घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. फर्स्टच बॉक्स घेऊन जायचं आहे आणि टॉस करण्यासाठी यायचं आहे. मी महेश सरांना विनंती करतोय मी की आपण आपल्या शुभस्य नाणेफेक करायची आहे पुढील सामन्याची. पुढील सामना आहे आई भाऊदेवी कांदरपडा मास्टर्स वर्सेस आपण पाहणार आहोत नारिंगी मास्टर्स. या दोन संघांच्या दरम्यानचा सामना असेल. 5 षटकाचा सामना आहे. काही ठिकाणी आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्र आहे. कव्हरच्या दिशेने तुम्हाला झेंडा मोठा पाहायला मिळतोय. त्या थर्ड मॅन रिझर्व मध्ये तुम्हाला झेंडा पाहायला मिळतो. तो मधला जो पॅसेज आहे तो डिक्लेरेशन झोन आहे. आणि जर चेंडू जर टाटाचे केबल आहेत त्या केबलला लागून जर आतमध्ये पडला तर धावा धावून काढायचे आहेत. ते कॅच गृहीत धरला जाणार नाहीये, लक्षात ठेवा. त्यानंतर चेंडू जर आमच्याकडे जुना चेंडू अवेलेबल नसेल तर जुन्या चेंडूनं नवीन चेंडूनं तुम्हाला सामना सुरूच ठेवावा लागेल. ही पूर्ण माहिती, ही पूर्ण कल्पना आम्ही तुम्हाला देतोय. टॉसबॉक्सच्या दिशेने वळतोय. त्या ठिकाणी आहेत अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महेशजी मांगेला सर. सोबत आपण पाहतात नारंगी संघाचे संघनायक आणि कांदरपाडा संघाचे संघनायक. धन्यवाद भात राऊत. चला सामन्याला सुरुवात करा. 2 षटकाचा खेळ संपलेला. चला धावा तिकडे मी अनाउन्स करतो. चला दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये जायचंय. प्रदीप म्हात्रे, दिलीप पाटील आणि भरत राऊत हे देखील महेश मांगेल. जरा बॅट्समॅनचं नाव सांगा. पांजू संघ किशोर. नवीन फलंदाज खेळण्यासाठी दिलीप भोईर यांची जागा घेण्यासाठी किशोर आले आहेत. भूषण भोईर नवीन गोलंदाज. 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी, अजूनही सामना बॅलन्सिंग आहे, काही होऊ शकतं. भाऊदेवी कांदरपाडा आणि नारंगी संघाचे संघनायक आणि त्यांच्यासोबत टॉस करण्यासाठी आलेले ते महेश मांगेला सर, किशोर म्हात्रे. आणि आणखी एक चौकार. किशोर म्हात्रे संघनायक कांदरपाडा, महेश मांगेला सर यांच्यातून पप्पू म्हात्रे यांच्या प्रथम ते महेश मांगे यांच्या दोन्ही संघनायकाचा इथं सत्कार केला जातोय. नारंगी संघाला पुष्पगुच्छ देऊन पप्पू यांच्या हातून सत्कार केला जातो. तसेच कांदरपाडा संघाचे संघनायक किशोर म्हात्रे यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील सत्कार केला जातो. प्रत्येक संघनायकाचा इथं सत्कार केला जातो. तसेच महेश मांगेला सर यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सत्कार केला जातोय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील, महेश सरांसाठी धन्यवाद. आता नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा इथं. हो, यावेळी पुन्हा मोठा पाण्याचे फटके, सुवर्ण संधी होती, सोडून दिली. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील होऊ शकली असती, परंतु येस नो चालू होतं या ठिकाणी. आणि बघा किती प्रयत्न, किती मेहनत करताय, स्वतः जम मारलेली आहे आपण आउट नाही हो म्हणून. आणि अशा प्रकारे 2 धावा दोन्ही संघाच्या सगळ्यांना. नाणेफेकीचा कौल जिंकला. कोणी नाणेफेकीचा कौल जिंकला? किशोर म्हात्रे. नाणेफेकीचा कौल कोणी जिंकला? धन्यवाद. भाऊदेव कांदरपाडा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला. काय तो आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. इथं 3रं षटक मैदानात चालू आहे भूषण भोईर यांच्यामध्ये. आणि धाव संख्या झाली आतापर्यंत 25. फलंदाजी घेतलेली आणि षटकासाठी आमंत्रित केलेले ते नारंगी संघाला. खरोखर जबरदस्त असा सामना. 25 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा शॉर्टपिच चेंडू, खराब गोलंदाजी इथं, आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. पुन्हा चेंडू जातोय तो पाण्यामध्ये सरळ. 6 धावांसाठी, या 6 धावाने संघाची धाव संख्या झपाट्याने पुढे सरकलेली आहे. फार मागडं षटक पडतंय. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे ती 31 धावा झालेल्या आहेत. 15 चेंडू मध्ये आता 26 धावांची गरज आहे. सामना जवळ येतोय. पांजू संघाकडे खरोखर एक चांगली फलंदाजी, एक गडी फक्त बाद, तोही गडी आपली कामगिरी पूर्ण करून पाठी परतलेला दिलीप भोईर.
पुन्हा शॉर्ट पिच चेंडू बघायचा इथं पुन्हा मारला आमच्या कॉमेडी बॉक्स जो एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न नक्कीच कधी बघायचा आहे काय होतं तिथं. आणि खरोखर अप्रतिम चांगली फेकी केलेली त्यांनी चांगला गडी बाद झालाय रनआउटच्या रूपानं. खरोखर चांगली फेकी झालेली इथं. आणि आणखी एक हातरा बसतो तो पांजू संघाला डीजे. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये प्रमोद गेलेले आहेत. खरोखरच एक चांगलं आतापर्यंत 32 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातला. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू अजून शिल्लक आहेत भूषण भोईर यांच्या. भूषण भोईर यांची खराब आतापर्यंत 14 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी पांजू संघाला. अजूनही सामना समांतर स्थितीमध्ये आहे. कोणीही जिंकू शकतंय. अजूनही 1-2 मोठे फटके आले तर पांजू संघाकडे सामना झुकू शकतो आणि एखादी विकेट मिळाली तर बालगुम संघाकडे झुकू शकतो. हो यावेळी नक्कीच जो चांगला चेंडू नक्कीच कमबॅक केलेला आहे भूषण भोईर याने. निर्धाव चेंडू टाकला जातोय. अशा प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे भूषण यांना कारण आपलं फास्ट षटक फार मागडं इथं पडत चाललेलं आहे. ते त्यांनी कमबॅक केलेलं आहे. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. आता शेवटचा चेंडू आहे त्यांच्या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या झालेला आहे 32. 2 गडी बाद. फुलटा चेंडू पुन्हा फुलटा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. जर मागे असते शतरक्षता हा झेल मिळाला असता पण ते पुढे आले आणि अशा प्रकारे आणखी एक षटकार. त्या षटकाराने धावसंख्या झपाट्याने पुढे सरकलेली आहे. षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेल्या 38 आणि 2 गडी बाद झालेले आहेत. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे म्हणजे 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. सामना जवळ आलेला आहे पांजूच्या. भरत राऊत हे खुश झालेले आहेत कारण आपल्या गावचा संघ आहे. सर्वांसाठी ते माहिती आहे पण सध्या आता मैदानामध्ये सामना जवळ आलाय. 12 चेंडू आणि 19 धावा. 12 चेंडू 19. बघा कुठे सामना होता 30 चेंडू मध्ये 57 धावा करायच्या तर 12 चेंडू मध्ये 19 सामना असा आलेला आहे. हे तिसरं षटक देखील फार मागडं पडलेलं आहे इथं. भावेश म्हात्रे हॅलो माइक चेक. 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 आता नवीन गोलंदाजी करण्यासाठी गणेश आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघाचा 4थं षटक घ्यायचं आहे. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी पांजू संघाला. 12 चेंडू आणि 19 धावा. ओ यावेळी जोरदार अपील पंचांकडे. पंचांचं बोट उंच गेलेलं आहे आणि पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळालेली गणेशांना आणि LBWच्या रूपानं मोठा धक्का आणखी बसलेला आहे पांजू संघाला कारण 3 षटकं फार मागडी पडलेत आणि ही 2 षटकं खरं हे निर्णायक षटक आहे आणि ते खरोखरच बालकुम संघाकडनं चांगली सुरुवात झालेली असं म्हणायला हरकत नाही आहे. क्लिंग LBWच्या रूपानं गडी बाद होतोय. अशा प्रकारे याचा तिसरा गडी बाद होतोय धावसंख्यात.
जरा फलंदाजचं नाव सांगा. तेजकुमार राऊत नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत. बघायचं आपल्या संघासाठी काय प्रगती करतात ते, कारण चेंडू शिल्लक आहेत ते. 11 चेंडू खेळ शिल्लक आणि 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडूमध्ये 19 धावा, रंगतदार स्थितीमध्ये सामना. बघायचं काय काय. चांगली सुरुवात गोलंदाजाकडनं, गणेश यांच्याकडनं. पुन्हा मोठा शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू जातोय तो षटकारासाठी, उत्तुंग असा षटकार. आल्या षटकार मारलेला आहे तेजकुमार राऊत याने. या 6 धावानं संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकत चाललेली आहे. धावसंख्या झालेली ती 44 धावा झालेल्या आहेत. आता 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. 10 चेंडू मध्ये 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चेंडू द्यायचा मैदानामध्ये नवीन. कारण या मैदानामध्ये बरेचसे पाण्यामध्ये चेंडू जातात, त्याच्यामुळे तुम्हाला जो चेंडू देईल तो बघायला जरा चेक करून पुन्हा घ्या. तिथं धावसंख्या 44. 4थं षटक मैदान चालू आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. हो यावेळी नक्कीच पुन्हा कमबॅक केलेलं आहे. चांगला चेंडू आला. अशा प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे बालकुम संघासाठी, कारण आता हे बरेचसे षटकार लागलेले आहेत आणि खरोखर रंगतदार स्थितीमध्ये. 9 चेंडू आणि 13 धावा. 9 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. अजून एखादा मोठा फटका आला तर सामना नक्कीच पांजूकडे झुकू शकेल. ओ या खराब गोलंदाजी इथं. भरकटले गोलंदाज इथं भरकटले. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि तिकडे बघायचं आता पंच अजय केणी यांच्या काय इशारा येतोय आणि त्याच्याकडे वाईट म्हणजे 1+2 3 धावा मिळतात. इथं खराब गोलंदाजी. तुम्ही चांगले मध्ये मध्ये 1-2 चेंडू टाकता आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या 47 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. 9 चेंडू आणि 10 धावा. जोरदार अपील पंचांकडे, परंतु पंचांनी ते फेटाळून लावले. आणि बघायचे दोन्ही पंच आता विचारपूर्वक काय ते निर्णय देतील. आणि आऊट इथं कट लागलेली आहे आणि दोन्ही पंचांनी निर्णय घेतला आणि अशा प्रकारे आणखी एक गडी बाद होतोय. आठ चेंडूमध्ये 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना कधी झुकतोय पांजूकडे तर कधी झुकतोय बालकुमकडे. काय होईल काही सांगता येत नाहीये. जरा फलंदाजचं नाव सांगा. सुहास नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये जातात. सुहास खरोखर रंगतदार स्थितीमध्ये सामना आलेला आहे. काय होतात बघायचं. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातो की काय. गणेश खरोखर पहिली सुरुवात चांगली केली होती, परंतु मध्ये त्याला एक मोठा मार बसला. आता 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी ते पांजू संघाला. ओ यावेळी चांगला चेंडू. जवळपास एकही क्षेत्ररक्षक नाही आहे इथं. 1 धाव, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे इथं. आणि अशा प्रकारे 2 धावेनं संघाची धाव संख्या होते ती 49 धावा झालेल्या आहेत.
आता चेंडू शिल्लक आहे 7 आणि धावा पाहिजेत त्या 8. आता हा निर्णायक चेंडू, हा जर डॉट चेंडू गेला तर नक्कीच मजा येईल शेवटच्या षटकामध्ये. आणि ह्या चेंडूवर जर मोठा फटका मिळाला तर पांजू संघ पुढे जाऊ शकतो. बघू काय होतं. गणेश यांना नक्कीच विचार करून हा चेंडू टाकावा लागणार आहे, कारण शेवटचा चेंडू त्यांच्या षटकातला. म्हणजे 7 चेंडूमध्ये धावा पाहिजेत त्या 8 धावा पाहिजेत. हा निर्णायक चेंडू आहे या षटकातला. ओ यावेळी नक्कीच जोरदार अपील, परंतु चेंडू घ्यायला तिथं कोणी नाही आहे. इथं बघायचं काय धोका होतो की काय, आणि धोका होऊ शकतो की काय बघायचंय. आणि इथं कव्हर करता आलेला नाहीये. खरोखर चेंडू जर कव्हर झाला असता तर रनआउटच्या रूपाने क्रिकेट लेग बायचा इशारा येतो. 2 धावा मिळतात तिथं. तुम्ही पहिलं चेंडूवर लक्ष द्या, नंतर अपील तुम्ही करा, पण पहिलं चेंडू कलेक्ट करायला बघा. 2 धावा इथं मिळाल्या. त्या 2 धावेनं संघाची धावसंख्या आता 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता मी तुम्हाला विकेट सांगतो काय ते. बालकुम संघाचे 6 गडी बाद झाले होते आणि पांजू संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला विकेटचा बेनिफिट आहे, त्यामुळे तुम्ही 5 धावा केले तरी जिंकू शकता. आणि जिंकण्यासाठी टोटल तुम्हाला 6 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. जे संघ खेळाडू आले त्या नाश्त्याची व्यवस्था केली आहे. आमच्या कॉमेंट्री बॅगच्या डाव्या बाजूला टेजच्या नाश्त्याची व्यवस्था, चांगला नाश्ता, समोसे, वडापाव वगैरे आहे. ज्या कोणाला खायचं ते खाऊन घ्यायचं आहे. नाश्त्याची व्यवस्था आहे तिकडे. 6 चेंडू 6 धावा. आता बघायचं गोलंदाजी करण्यासाठी नितीन आलेले आहेत. नितीन, तुमच्यावरती नक्कीच 6 चेंडू, तुम्हाला प्रत्येक विचार करून चेंडू टाकावा लागणार आहे. बघायचं आता काय होतं. चेंडू 6 चेंडू. ओ पहिला चेंडू होते मारलेला आहे तर बघायचंय. स्वतः एसटी रक्षक येत आहेत आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते. आता 5 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता बालकुम संघाला शतरक्षण एक चांगलं करणं गरजेचं आहे इथं, कारण धावा फार तो कमी आहेत, त्यामुळे चांगलं शतरक्षण करणं गरजेचं आहे. ओ यावेळी आणि सामना इथं क्लिअर करून टाकलेला आहे. उत्तुंग असा षटकार मारलेला आहे आणि खरोखरच 4 चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकलेला आहे पांजू संघानं. अभिनंदन पांजू संघाचं. आणि बालकुम संघाने देखील या स्पर्धेत भाग घेतला, त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. आता दुसरा सामना होतोय तो पांजू वर्सेस आपला भावदेव कांदरपाडा वर्सेस नारिंग या 2 संघामध्ये. भावदेव कांदरपाडा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून शतरक्षण स्वीकारला आणि नारंगी संघाला फलंदाजी आमंत्रित केलेलं आहे.